Hello everyone, I am at Morle Colony and you are looking at Sri Sateri Kedbai temple. This temple was originally at Gulde Anjune village, which is submerged in Anjune Dam catchment area, and idols from that villages were shifted in this temple. So people from Anjune, Gulde and Korsuli village are settled, rehabilitated in this Morle colony, and they perform here Shigmo every year. Eight horses Godemondi they have every year. You can see here. And today there was a special program on 7th day, and that program name was, first they performed Talgadi, and the second main program they perform is Bharnul. What is this Bharnul is? Bharnul is the name of a lady who, and all these people and the Bharnul, the lady were shifted from Dharbandada village during some severe drought around 400 to 500 years back approximately. They shifted to Gulde village and they performed this Bharnul drama, and this drama tells us how the new people from one village go to other and how they are settled, what are the different difficulties they face, and what are the terms and conditions are placed by the villagers, and what are the rituals they have to perform in that place. So that story is in this Bharnul program. So let us see that Bharnul program now. So this is Talgadi program is going on. The idols which you see here of Sateri, Goddess Sateri and Goddess Kedbai and others are shifted from Gulde village, which is submerged under the Anjuna Dam catchment area, and they are placed here at Morle colony. And this is the beginning of Bharnul drama or the Bharnul program.
अरे बाबा कोण तुम्ही आणि कुठून गेल्या? धार बांदोडा आमचं गाव आणि कुलमी आमचं नाव. हांगा आता येयलात कित्याक? येलो म्हणजे काय असा आता बघ पाऊस घेम ना धो कर पाऊस पडलो पण त्या पावसाचा काय फायदो झालो का? उलट नुकसानच झाली. आणि त्या पाऊस असो पण आता जर काय आमचं उत्पन्न केलं असलं उत्पन्न आमचा काबा झाला. हातला झाल्या अन्न ना पियातला झाल्या पाणी ना अशी आमची परिस्थिती जाऊन पडलेली आहे. त्याका लागून आम्ही तुमची चौकशी काढीत आमका कोणीतरी सांगला तुम्ही असे जर गुळ्याच्या गावात जायशात जाल्यार थंय तुमकां खंय तरी आश्रय मेळूंक शकता आनी ते तुमकां आश्रय दिवंक शकता असं कोणीतरी आमकां सांगला. म्हणून आम्ही ते वाटेसून असे व्हणाच्या गांवासून असे आमी ते हांगा येयलो. हांगा कोणी आमकां सांगला की गुळ्याचे गांवकार जेवणात बसलेले आसत तांकां तुमी जावन देता ते काहीतरी तुमकां मार्ग दाखयतले. ताका लागून आमी पर्यंत येयलो. हा म्हणजे आमच्या गुळ्या गावाच्या देवाचे नाव किती ऐकात हा तुम्ही आमच्या गुळ्याच्या गावात येयल्या. हा हा मग कित्या जागात येयल्या? तुमच्या गावात दुष्काळ पडलो दुष्काळ पडलो. आता तुमका आता तुम्ही कुठेतरी आमकां आश्रय दिया आणि तुम्ही जर काय शेता काय म्हणतात तुसर आमकां कुसर त्याच्यासोबत जागो दिया. होय कारण काय म्हणता तुम्ही ते आता बावडे त्यांच्या गावात दुष्काळ पडलो पुन्हा आमच्या देवाची नाव किती ऐकात ते आमच्या गुळ्याच्या गावात येयले. त्यांना आमच्या लोकांबरोबर त्यांना खंयतरी काहीतरी दिया खंयतरी फोटो भेटू. दिव्या बरोबर हा दिव्या आता इतकी कीर्ती आहे का तुम्ही आमच्या गावात येयल्या त्यांना तुमका आता दिवचंच पडलं न्हू. हो पण आमचं काही अटी बिटी काय हा बरं काय देऊया त्यांना अशोक त्यांना वाताळाचे राग घेऊन जातो. तो जागो पाणथळय बरो आसा आणि झाडय बरो आसा. तो त्यांना जर पसंत पडटा तर त्यांना तूं रवा तो जागो हे करून तुम्ही जो जागो आमकां दाखयला तो आम्ही जागो बघून येलो. तो जागो बरो ना आमच्या भुरग्यांक तो पास पडंक ना. थंय सगळे काटवां सगळे जळयो आणि पानशी हे आमचे भुरगे कामां करपी न्हू. काहीतरी आमकां बरो जागो दाखया. बरो बी असो कोणा रावलेल्या शेवापर्यंत दिश्टी पडंक म्हणजे सडसडी सडसडी. मधी मधी जिवी आणि करा हा असलो जागो तुमका जाओ. होय होय असलो जागो खुया रे देवाचे राय सरसडा कुमाराचो गोवा थंय तेन्ना हो जागो तांकां पसंत पडटा जाल्यार बघा जावं अशोक ताका देवाचे तो जागो जागो दे. आता जो तुम्ही आमकां सडसड्यान जो जागो दाखयला तो बरो आसा. आमच्या भुरग्यांक तो पास पडलेलो आहा. तो तुमका पास पडला. त्या जाग्याचे पाणयाची सोय जायी बरो गोड बांदून आमकां जागो जावो अशा पद्दतीन तो जागो आसा. हय त्या पद्दतीन तो जागो आसा आसा म्हणटकूच आता आमकां तो पास पडला. आता थंय आमकां जागो करचो पडलो. पूण ऐका हा तो देवाच्या रातल्या सडसड्यान तुमकां जागो पसंत पडला हय. पूण तो ब्राह्मणीचा थाळ बरो अशें काही आसा जाल्यार हय आमकां पूण तुम्ही सांगा. थंय कोणी पकणा चिकणा करूंक जायना हा, बरोबर. भ्रष्टकार करूंक जायना कोणाचो वांकडो पांय पडांक जायना. तसं करच्या जाल्यार तुमकां तो म्हारग पडटलो. मागीर आमच्या नांवान फाल्यां रडा नाका. पयलीं तुमकां आमी शिटकावनी दितू. बरें. बरें, आमी आमच्या भुरग्यांक सांगान दवरतो
आणि एखादं काय कोणी भुरगे का सगळे सारखे नसतो कोणी एखादं युवा नसता काही जाऊ शकता पण त्या माझे तुम्ही सांभाळून घ्या बरं आता आम्ही जागो बघून जातो हा गोळ बी आम्ही भागा गेलो कुठून आमकां सांगा आता बाळ माणूस तुमच्या फाटल्यान हात दाखव ह्या बाय म्हणलं त्या बाय म्हणलं असा आता हे सगळे असं ते आमचे भुरगे आहात सगळेच दादले पण आता आम्ही गोळ बांधलो आता त्या गोळात दादले काय करताले काहीतरी अन्न पाणी 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 उदकाची सोय करून घ्या त्या दादले करचे नानू त्याका लागता बाल माणूस आम्ही आमच्याकडे असा पण नाव मा त्याचा भरलो नाव त्याचा भरलो नाव त्याचा भरलो नाव त्याका सोबा सारख्या पण तुम्ही आता सरकाराची वाट कशी आग घालच्या पहिली ना आता आम्ही छत हाणांक जाय पहिले आमका अशा धडांक ना बऱ्याचशा धडांक अरे बाबा माझ्या हीच खरी पद्धत असा ज्यांना पाळाचो धप्पो असो उपज करतो ज्यांना ती सकारात्मक मध्ये त्याला धपक्यात ज्यांना कसो धप्पो मारतो सकारात्मक म्हणून आम्ही धपके मारतो आषाढी करताना बरं आता आमच्या भुरग्यांनी सात हणांक घातला आणि बरा करकरी सुकला आता आग घालून त्यांना असं करा सरकाराची वार्ता 12 हात वीज कडवाई 12 आणि 24 आणि आग घालताना काय करू खबर एक चूड घ्या त्याचे सुक्या कांद्याची सालना तेजे भाकरीचो कुडको आणि सुकी सुंगटा ते चुडीचेर दवरा आणि चूड पिठाया आणि लाया पंकावा नाक पडटले काढली आग घातली जाऊन गेला आता पेरपाची पद्धत कशी आमका हा पेरपाची पद्धत हो बी मेळटा बी हा बरे बाय सांगा नाही बरं असं करा
ह्याचो चिमडा दियो दी आमकां कुडो मेळटा न्हू तवशी तिजो दिया एक 3 बाजू आणि नाचणी आजच्याचो पुरो पावसाळ्याचो तळ वर्सना पुरो हे बरेच बरे शेतकरी आहात तुम्ही ते पुढे मरे मोठं हा पण नाचणू पेरताना काय करूया खबर सांगा सांगा योग पडूच घ्या तो घोडा त्याचे गरे तिके खाया आणि चारकणाचे ह्या ताट्या होतो तो नाचण्यात घाला आणि तो भुतूर मिक्स करून नाचणू पेरा म्हणजे बघा कसं रुजा येतात अशी तुमची पद्धत अशी आमची पद्धत हा, बरं आता आमची पद्धत आहे का हा, सांगा. हो आम्ही काय करतो आता तुम्ही आमकां नाचणी दिल्यात हो. त्या आम्ही नाचणी होतलो आणि बरी एक चूल करतलो आणि त्याच्यात होतो तव आणि त्या तयार होतो ते नाचणी आणि बरे फरक 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 फुलले धाव्या पाशी बराबर फुलले काही ह्या आमचा त्याच्या ढगापासून बराबर पेटतो म्हणजे बराबर बरं चला रे त्यात आम्ही पेरून गेलो आता बरोबर बारीक बारीक पाऊस पडता त्यांना उजळणीला खाता बघून येतो हो, चला उजळणीला खाता बघतो आणि सोमती कोणी अशी वय काय करून काही हो, वय करू आई, ती करा. झाडी 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 आज तो आम्ही पॅक करतो आणि येतो चला रे हा धावकारा आज उजळणीला बरा झाला काय कोणाचा तरी तुम्ही महाग मेळटा खबर मेळटा अशी कोंब येल्लोच खातं जो कोंब येल्लोच खातं असा शकता ना सावधान जेव्हाचे रात वय सावधा भरपूर आहे एकाची सावधा येऊ शकतं पण आता त्यांचा उपाय काय त्यांना तुम्ही कूप करा तुम्ही कूप करा कूप कूप करून जर सावधा बंद झाली जाल्यार बरा नाजाल्यार हे फुडें तुमकां मेण घालचा पडटला गावकारा जो आम्ही मॅन घालून गेलो परत त्यांना आता परत येतच होतो सावधा काय आता दात बघून येतो आपल्याला त्यांना आता बघून येतो मॅन बघून गेले ज्या जागेला आम्ही मॅन घातला बघून जाता असताना आमचो भुर्गयोग बोललो तुमका आम्ही पयलींच सांगलाला काय बाबा रे तुमका आम्ही तो लावो दितो म्हणून त्या ब्राह्मणीचा स्थळ पण आता घडला आता पुढे काय करू माहिती सांगा पुढे आता जर तुमचो भुरगो चुकलो जाल्यार हेका एकच पर्याय सांगा. कित्याक आमी आता प्रसाद भाकरी ला घाडयाक आमी धाडलो तारावली केली तेन्ना आता घाडयाक परत आपोवचो पडटलो कित्याक लागून जालें पूण तेजो खर्च तुमकां दिवचो पडटलो काय तू माहिती सांगा अशोक धाग्याचो आणि हुगरू गाड्या घेऊन ये गांवकारांनी तुका उडल्याच्या आपयला म्हणून सांग हा तेका घाडयाक दिवपाचा म्हटल्यार एक तांबटी ते आम्ही दिलो योग जरीचो भेटो देता आम्ही या चांदीचा काकान देता आणि तेजी दिसाचो काय खर्च लागता तुमच्या म्हण्याचो तो तेका दिवचो पुण्याच्या गावकऱ्यांनी आपल्याला गाडी काय खबर ना काय ते देवच डाब्याचो गाडी येयलो रे अरे गाड्या मामा काय झाला खबर हा आम्ही आता याच्या पुढे चार काठी वाटतो सगळे व्हिडिओ कोणा थारवणी केली हा प्रसाद पाकळी घेऊन आणि तू गेलो पूण फाटल्यान काय ना खबर हा
हे बांदोड्याचे कुळमी हांगा येयले आमी तांकां देवाच्या नांवान जागो दिलो पूण थंय एक भानगड जाली तेंचो भुरगो खंय नाचता तेका लागून तुका आमी आपयला मातशे प्रसाद घेवंक आय तेंचा बघ कसा काय आता वर्षात ना आशार हो बघ आणि म्हाका सांग खंयच्यो जोमून आयले तुमी देवाचे रायतो देवाचे रायतो आणि हेंका हो ते कुमाराच्या गोळा त्याच्यानी गिराड केला होय आता हेजे हेजे जालो ते हा मातशे बघ कित्या परकी लोक ते आमच्या देवाचे किती आहे का ते आमच्या गावात येयले अरे वाजा अरे वोटा नंबर है आता हे जायना आशा सारखे भो हे जायना जाल्यार तुझी जान बाजू उभी कर आता कुठचेच पडटले काय अरे हा काहीतरी पद झालो शिस्ता बरे मान करून उठा बरे अरे ते थळच तसे मरे ब्राह्मणीचा थळ थंय म्हणटा अपवाद जालो आणि थंय जाऊ शकता मार्क जालो आता हो तुम्ही करतल्या करतोच पडलो न्हू आमचो भुरगो चुकला तो गांवांक जाऊ न्हू बरे हेका खर्च तुमकां आता लागतालो तो खर्च तुम्ही काय करचो पडटलो तुमका जो काय खर्च तोंडी घेता तुम्ही तो आमकां समजा सांगा. ह्या देवाची हे इच्छा आहा की हे काम तुझे झाले तुमका काय रुपयाची गरज ना तुम्ही आश्रया गेल्यात त्या आश्रयात तुझे काम जाताले बरं तुम्ही सांगा काय खर्च काय येता तो सांगा मायेक तळी एक तळी 12 वर्साक बोंगण दिता आणि एक मालक्याचे पीर एक जायचे पडटाले मारचे पडटाले मार्क्याचे म्हणजे आणि ते नाल जाय पडटाले भोटी कळ्ळे आणि सवाशनी हे गावले भोट घालतो भोट सवाशनी. भोट भट सवायचे म्हणजे आमच्या उपयोग खर्च जातलो आणि हे करतोच तुमका आणखी हे ना पर्याय ना तुम्ही रवान का बरं हो तुमच्या गावात दुकान हा दुकान आहे का माझ्या होता माझ्या आम्ही त्यांच्या ओळखू तुमचंच कोणतरी माणूस एक धाडा आमच्या बरोबर जा वरण त्यांना दुकान दाखवाय चला चला दुकानावर सामान घ्या तुमच्या गावाचो चमत्कार बरो असा जेन्ना आम्ही तोडणी केली आणि सोडून गेलेला भुरगो आमचो भुरगो मेळ्ळो मेळ्ळो. आणि बरो भुरगो सुखरूप आहा आमच्या देवाचं ह्या बघल्यात म्हणजे चमत्कार चमत्कार तुमच्या देवाचो बरो असं म्हणून आम्ही तुमका सांगले आता पुढे आम्ही त्या मेण घातलात ना बघून या चला ये. आम्ही जेव्हा मेळ बघून गेलो त्यांना त्या मेळात भाग शिरा बघल्यात मरे आमच्या देवाचो चमत्कार 12 कमी तुलो या गावाचा चमत्कार गाडी म्हणत आता घाटपणा कसं गाडी कमी ना तुझा अग्रो खाली म्हटलं आता परत आम्ही बघून हो येतो तो वाघ हांगा तुम्ही हांगा दवरा त्याला काय करूया आता आम्ही करतो तुमच्याच वेळ काय झाला
चमत्कार असा उद्या भाग गावलो 12 तासांनी देव येलो आणि आता सवाद गावला बघल्यात म्हणा आमच्या देवाचो चमत्कार. आता आपल्या या सावधाचो विस्तार कसो करतो आमचा मसला आता ऐका आमची पद्धत अशी हा सावधाचो उजो कान काढून देवाक लाव यू काढून सरकाराक दिवाव पोटाचो यू काढून गाडयाक दिवाव एक सात काढून मारणाऱ्याक दिवाई एक बावळी काढून राण्याक दिवाई आणि फुडली तकली काढून आमच्या गावात घ्याक दिवाई. वाटला बाकीचा उरला तुमका ही आमची पद्धत झाली. बरं आमची पद्धत आता आहे का देवाचो कान कापलो देवाक महादेवाची साथ काढली ती महादेवाक दिली आणि घाडियाचो यू काढलो तो घाडियाक दिलो राण्याची बावळी काढली राण्यात राण्याक दिली अशी आमची पद्धत आहे आणि उलट सावा सगळं आमका बरेच म्हणा आहात तुम्ही खेळ